साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिली। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। कोयनेतून सायंकाळी 22,000 आणि विसर्ग कमी करून 20,000 क्युसेकने, तर चांदोलीतून 11,500 वरून 8,675 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। वाळवा आणि शिराळा तालुक्यात दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या। कृष्णा आणि वारणा नदीकाठी विस्तारित भागात पसरलेलं पाणी आता पुन्हा पात्रात परतू लागलंय। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 38 फूट 8 इंचावर पोहोचली। कोयना वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून दोन्ही धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। चांदोली धरणात 28.97 टीएमसी पाणी साठा झालाय। धरणातून 8,675 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सायंकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 6 फुटांपर्यंत खाली घेण्यात आले। सांडव्यावरून विसर्ग कमी करून 30,000 क्युसेक गतीने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले। रात्री 8 वाजता वक्र दरवाजे आणखी 4 फुटांपर्यंत खाली करून विसर्ग 20,000 क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले। शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झालाय। वारणा मोरणा नद्यांची पाणी पातळी कमी होतीये। तालुक्यातील 21 गावांना पुराचा फटका बसला असून अद्याप 7 पूल, 2 बंधारे आणि 12 रस्ते पाण्याखाली आहेत। 53 कुटुंबांना तसेच 1,878 पशुधन स्थलांतरित करण्यात आले। 114 घरांची पडझड झाली। नदीकाठावरील गावांच्या पाणी योजनेच्या विहिरी आणि वीज कनेक्शन पाण्यात गेल्याने या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय। धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वारणा, कृष्णा नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे। मिरज तालुक्यातील हरिपूर गावच्या हद्दीत असलेल्या विस्तारित भागात चोरट्यांचा हौदोस पाहायला मिळालाय। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2 बंगले फोडून घरफोडी करत 40 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि 2 लाखांची रोकड असा एकूण सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। सदर घरफोडीची घटना ही आज पहाटेच्या सुमारास झाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती। उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पाहणी करत संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। दरम्यान घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलं होतं। श्वान हे चोरट्यांचा माग काढत 2.5 किलोमीटर गेलं आणि तिथेच घुटमळलं। या प्रकरणी प्रशांत प्रदीप कुमार अडसुळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गोंदवलेकर महाराज मठ आणि स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे। प्रशांत अडसुळे यांचे वडील प्रदीप कुमार हे आजारी असल्याने त्यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं। त्यामुळे घरातील सर्वजण रविवारी रात्री बंगल्यास कुलूप लावून रुग्णालयात गेले होते। मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3 चोरट्यांनी फिर्यादी प्रशांत अडसुळे यांच्या बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला। आतील लोखंडी कपाटात असलेले सुमारे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू तसेच रोख 2 लाख रुपये घेऊन तेथून पोबारा केलाय। चोरट्यांनी जाताना हरिपूर येथील गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिर येथेही चोरी करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांना यश आलं नाही। तेथून चोरटे पसार झाले। यावेळी श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आलं। फिर्यादी प्रशांत अडसुळे यांच्या घरापासून गोंदवलेकर महाराज मठापर्यंत श्वान पथकाने माग काढला, परंतु नंतर ते परिसरातच घुटमळले। रविवारी मध्यरात्री एकाच वेळी 4 ठिकाणी चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्याचं पाहायला मिळाले। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहरातील विविध शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहावयास मिळाले। प्रामुख्याने हरिपूर येथील प्राचीन शिव मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी रांग लागली होती। पावसाने सकाळी 10 नंतर उघडीप दिल्याने मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे। मंदिरासमोर पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते। कृष्णेच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता घाट परिसरात पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात केला होता। तिथे जाण्याचा भाविकांना मज्जाव करण्यात आला होता। श्रावणी सोमवार निमित्ताने हरिपुरात संगमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। पाऊस आला तरी भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिर प्रशासनाने मंदिरासमोर मांडव घातला होता। भाविकांना रांगेतून दर्शनास सोडण्यात येत होतं। मंदिराचं महात्म्य लक्षात घेता महाराष्ट्रासह अन्य राज्यातून देखील भाविक येथे दर्शनासाठी येतात। महाशिवरात्रीला देखील हरिपूरला जाऊन शंकराचं दर्शन घेण्यास अनेक जण प्राधान्य देतात। श्रावणी सोमवार निमित्त शहरातील विविध शिव मंदिरात रोषणाई करण्यात आली होती।
हरिपूरच्या शिवमंदिरात पहाटे अभिषेक, काकड आरती करण्यात आली. भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते, त्यामध्ये पूजा साहित्य, खेळणी तसेच उपवासाचे पदार्थ विक्रीस उपलब्ध होते. मात्र यंदा उपवासाच्या पदार्थामध्ये सरासरी 10% वाढ झाल्याचं दिसून आले. प्रामुख्याने सांगली मिरज रस्ता तसेच शहरातील विविध भागातील फळ विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी होती. तसेच खजूर, राजगिरा, रताळे, वेफर्स आदी उपवासाच्या पदार्थांना चांगलीच मागणी होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. गुरुवारी ते सांगली जिल्ह्यात येणार आहेत. जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी जाहीर सभा होणार आहे. विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मनोज जरांगे हे सहभागी झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत ही शांतता मोर्चा काढण्यात आलाय. जरांगे पाटील यांच्या दौऱ्यावेळी समाजातील लोकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई येथे झालेल्या मोर्चाला सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले होते. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागांवरील उमेदवार पाडा. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलंय. त्यावेळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा 7 ऑगस्टपासून सुरू होतोय. 7 ऑगस्टला सोलापूरनंतर ते 8 ऑगस्टला सांगली जिल्ह्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर त्यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात येते. गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सांगोला मार्गे नागज येथे येत आहेत. तिथून पुढे शिरढोण मार्गे मिरज येथे येणार आहेत. मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिशन हॉस्पिटल चौक मार्गे सांगलीमध्ये येतील. मिरजेतून रॅली अंदाजे दुपारी 3 वाजता सुरू होईल. राम मंदिर चौकात सायंकाळी 5 वाजता रॅलीचं सभेत रूपांतर होईल. त्या दिवशी सांगलीत मुक्काम आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे ते रवाना होणार असल्याचे क्रांती मोर्चाचे संजय पाटील यांनी सांगितले. कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे. पहिला श्रावण सोमवार निमित्त कृष्णाकाठच्या वेगवेगळ्या जलतरण संस्थेचे जलतरणपटू एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जातात. यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला. सांगलीतल्या सरकारी घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रात उड्या घेत थेट हरिपूर इथल्या कृष्णा वारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत 5 किलोमीटर अंतर अवघ्या 45 मिनिटांमध्ये पार करण्यात आलं. 100 जणांच्या चमूने एक संघपणे हा उपक्रम यशस्वी केलाय. यामध्ये पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांपासून वृद्ध आणि महिला देखील सहभागी होत्या. गेल्या 28 वर्षांपासून सांगलीकर जलतरणपटूंकडून पहिला श्रावण सोमवार निमित्ताने सांगली ते हरिपूरपर्यंत पोहत जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. यामध्ये सरकार जलतरण ग्रुप, कृष्णामाई जलतरण संस्था, स्वामी समर्थ ग्रुप या सर्व ग्रुपचे पुरुष महिला जलतरणपटू दरवर्षी पहिला श्रावण सोमवार निमित्त संगमेश्वराच्या दर्शनासाठी सांगली ते हरिपूर पोहत जातात. अनेक वर्षांपासून ही परंपरा सांगलीकरांनी अखंडितपणे पाळली आहे. त्यासाठी आधी सरावही केला जातो. या प्रकारची सुरक्षित जबाबदारी घेऊन तसेच नियोजनपूर्ण ही जलदौड पूर्ण केली जाते. जिल्ह्यात आरटीईतून आतापर्यंत 769 जणांचा प्रवेश निश्चित झालाय. अजूनही अनेक जागा रिक्त असल्याने शुक्रवारपर्यंत पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या पालकांनी तातडीने प्रवेश घ्यावा. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आरटीईमध्ये एकूण 231 शाळा आहेत. 1901 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 2365 पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केलेत. सोडत प्रक्रियेतून पहिल्या निवड यादीत 1349 अर्जदार प्रवेशासाठी पात्र ठरलेत. या योजनेतून प्रवेशासाठी अर्ज केलेल्या आणि सोडतीमधून पात्र ठरलेल्या पालकांना मेसेज पाठवण्यात आले. त्यानंतर 23 ते 31 जुलै अखेरपर्यंत पडताळणी समितीकडे संबंधितांची कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत 595 प्रवेश जणांचा निश्चित झालाय. तर जिल्ह्यासह राज्यभर समाधानकारक प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे सोमवार दिनांक 5 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या मुदतीत आतापर्यंत एकूण 769 जणांनी प्रवेश निश्चित केलाय. अजूनही 1132 जागा शिल्लक आहेत. त्यामुळे शुक्रवारपर्यंत पुन्हा मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे पालकांनी आपल्या बालकाचा प्रवेश निश्चित करावा. यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती। राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आयुब बारगीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ते म्हणाले, मुस्लिम समाज हा मागासलेला आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे। हे महमदुर रहमान समितीच्या अहवालामधून सिद्ध झाले। समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अर्थ विभागास मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती, पण दुर्दैवाने ती नाकारण्यात आली। तरी सदर मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना करून निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारगीर यांनी दिलाय। यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद पखाली, सांगली शहराध्यक्ष अकबर शेख, मेहबूब मनेर, जमीर आयनापोरे, अजहर सय्यद, रियाज शेख, सरफराज शेख, अंजर फकीर, वाजिद खतीब, अजीम मुल्ला, जावेद मदारी, मौलाना युनुस, मुफ्ती सुलेमान बारगीर, हाफिज इरफान आदी जण पदाधिकारी उपस्थित होते। सांगली आणि परिसरात विविध ठिकाणाहून दुचाकी आणि बांधकामावरील साहित्य चोरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत 2 दुचाकी, 2 सळी कटिंग मशीन, 1 हँड ग्राइंडर असा 55,000चं साहित्य जप्त करण्यात आले। विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सुमित विनोद शिंदे आणि वृषभ सतीश हराळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत। यातील चोरट्यांचा विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शोध घेत होते। त्यावेळी वांडलेसवाडी येथे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून 3 जण जात असल्याचं पथकातील पोलीस अंमलदार संकेत कानडे, प्रशांत माळी यांना माहिती मिळाली। त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील तिघांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली। त्यांच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयनगर येथील 2 अपार्टमेंटमधील दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। तसेच आपटा पोलीस चौकी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून सळी कटिंग मशीन, हँड ग्राइंडर चोरल्याचीही कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीचं साहित्य जप्त करण्यात आले। त्यांच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील 3, संजयनगर पोलीस ठाण्याकडील 1 असे 4 गुन्हे उघडकीस आणण्यात आले।